इयत्ता 10वी मध्ये मॅथ्स 1 चा पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरणे. दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय की ज्याच्यामध्ये दोन चल असतात. दोन चल टू व्हेरिएबल्स. दोन चल टू व्हेरिएबल्स म्हणजे काय ते आधी आपण बघू. ज्याच्यामध्ये दोन चल असतील x आणि y. इथे एक इक्वेशन लिहितो. इक्वेशन म्हणजे समीकरण 2x + 3y = 17. याच्यामध्ये दोन चल आहे, एक x आणि एक y, म्हणून याला म्हटलं दोन चलातील इन टू व्हेरिएबल्स. दोन चलातील हे समीकरण आहे, हे इक्वेशन आहे. याला रेषीय समीकरण किंवा लिनियर इक्वेशन का म्हटलं जातं तर यांची पॉवर, यांचा घातांक हा जो एक असतो. x आणि y दोघांचा घातांक, दोघांची पॉवर, दोघांची डिग्री ही एकच असते. याला आपण रेषीय समीकरणे म्हणतो. दोन चलातील म्हणजे ज्याच्यामध्ये x आणि y आहे, टू व्हेरिएबल्स. रेषीय समीकरणे म्हणजे ज्याची पॉवर एक आहे, डिग्री एक आहे. जर आपण दुसरे एखादे इक्वेशन, एक समीकरण घेऊ जिथे मी लिहितो 2x² + 3y² = 27. याच्यामध्ये x आणि y हे दोन व्हेरिएबल आहे, दोन चल आहे, बरोबर. दोन चल टू व्हेरिएबल, परंतु x आणि y यांचा घातांक 2 आहे, त्यांची पॉवर 2 आहे, त्यांची डिग्री 2 आहे. म्हणून याला रेषीय समीकरणे म्हणता येणार नाही, लिनियर इक्वेशन म्हणता येणार नाही. याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो आपण. रेषीय समीकरणे म्हणजे x आणि y यांचा घातांक, यांची पॉवर, यांची इंडेक्स ही काय पाहिजे, 1 पाहिजे. इथे 2 आहे, याला आपण रेषीय समीकरणे म्हणणार नाही, लिनियर इक्वेशन म्हणणार नाही. हे टू व्हेरिएबल्स मधले इक्वेशन आहे. दोन व्हेरिएबल्स x आणि y, दोन चल याच्यामध्येही आहे. अजून आपण एक उदाहरण बघू. 2x⁵ + 3x⁴ + 7y = 9. हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो की x y सॉरी इथे x डबल झाला. इथे जर आपण एक दुसरं इक्वेशन घेऊ. इथे z लिहितो मी. हे जे समीकरण आहे हे तीन व्हेरिएबल मधले x y z याच्यामध्ये तीन चल आहे. x z y हे झालं तीन चलातील समीकरण आणि यांची पॉवर 1 नाहीये, म्हणून हे लिनियर इक्वेशन पण नाहीये, रेषीय समीकरणे पण नाहीये. तर रेषीय समीकरणे म्हणजे काय, ज्याची पॉवर 1 असते यालाच म्हणतात लिनियर इक्वेशन. आणि दोन चलातील म्हणजे ज्याच्यामध्ये दोन चल असतील, दोन व्हेरिएबल्स असतील x आणि y. याच पद्धतीचे दुसरे एक इक्वेशन आपण लिहू शकतो 2m + 7n = 17. हे पण दोन चलातील, ज्याच्यामध्ये दोन चल आहे m आणि n, टू व्हेरिएबल्स आहे m आणि n. रेषीय समीकरणे आहे, प्रत्येकाचा घातांक 1 आहे, त्याच्या डोक्यावरती 1 पेक्षा मोठा अंक नाहीये. दुसरं एक इक्वेशन घेतो मी 3p - 7/2q = 96. याच्यामध्ये पण दोन व्हेरिएबल आहे p आणि q, हे दोन चल याच्यामध्ये आहे ज्यांचा घातांक 1 आहे. हे पण रेषीय समीकरणे आहे, दोन चलातील रेषीय समीकरणे, दोन चलातील रेषीय समीकरणे. आणि हे दोन चलातील रेषीय समीकरणे नाहीये.